दादा, एक यंग जनरेशन म्हणून काय वाटतं, प्रभाग 15 मध्ये कोण निवडून आलं तर हे जे काही यंग जनरेशन आहे त्यांची समस्या सोडू शकेल? फारशी राजकारणाची जाणीव तर आपल्याला नाही आहे, पण जसं आम्ही आमच्या मोठ्यांकडनं ऐकतो किंवा आता जसे जसे आम्ही मोठे होतोय आणि सगळ्यांचं जे काम करण्याची पद्धती आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण काय म्हणतात त्याला, जेव्हा कम्पेअर करतो की बाकीच्यांचं काम करण्याची सरणी कशी आहे आणि माझ्या प्रभागातली सरणी कशी आहे, तर ते निश्चितच मला असं वाटतंय की ती आम्ही खूप चांगल्या प्रभागात आहे आणि जे आमचे जे उमेदवार आहेत ते एकदम योग्य असे उमेदवार इथे निवडलेले आहे. गेलं टर्म पण मी त्यांचं बघितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही म्हणजे एक्सपिरियन्सेस मला आले, इव्हन मी वयाने लहान किंवा राजकारणात नसून सुद्धा एखाद्या माझ्या सुद्धा छोट्याशा फोनवर रविदादांनी नेहमीच माझी मदत केलेली आहे. मग ते कुठलं पण काम असो, कुण्या जागेची परमिशन घेऊन देण्याची असो किंवा मी घेतलेल्या एखाद्या छोट्या कार्यक्रमात त्यांची पूर्ण वेळ उपस्थिती असावी किंवा अजून पण काही, आम्हाला कधी कुणाशी म्हणजे त्यांनी असं नाराज करण्याचा चान्स आम्हाला दिलेला नाही. म्हणून यावेळ पण सुद्धा म्हणजे मी तरी त्यांच्या जागीच म्हणजे त्यांच्या सोबतच काम करायला इच्छुक असेल नेहमीच. बिलकुल. आणि तुम्ही त्यांच्या सोबत आहे आणि प्रभागातील इतर नवयुवकांना काही सांगू इच्छिता? आमचा प्रभाग तसा खरंच सुशिक्षित आणि चांगला आहे. त्यांना योग्य उमेदवाराची निवड आहेच आणि ते नक्कीच आमचे जे मत आहे त्यांचं पण मत तसंच असेल आणि ते मत आपल्याला निकालाच्या दिवशी दिसून येतील. बिलकुल.